नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सोमन्स कोलाज या चॅनेलवर आपले स्वागत आहे. हा चॅनेल एखाद्या विशिष्ट वाहिलेलाच आहे असे नाही. या चॅनेलमध्ये आपण विविध विषयांवरचे व्हिडिओ बघू शकणार आहात. यामध्ये प्रवास वर्णन असेल, एखाद्या पुस्तकाचे परीक्षण असेल किंवा ललित लेख असेल, असे विविध प्रकार या चॅनेलवर हाताळले जातील. काही मनोगतेही असतील. आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे. सोशल मीडियावर अनेक वेळा खूप छान छान कविता आणि लेख, कथा किंवा इतर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण असे विषय येत असतात. त्यापैकीच ही एक मला अतिशय आवडलेली अशी एक कविता आहे की जी सोशल मीडियावर आलेली होती. कवी प्रवीण वैद्य यांची अतिशय वास्तववादी कविता आहे. आज समाजाची विचारधारा कशी काम करते याचे यथार्थ वर्णन या कवितेमध्ये कवी श्री प्रवीण वैद्य यांनी केले आहे. कविता अशी आहे. चौकातील पुतळा थोडा तुटला होता. चौकातील पुतळा थोडा तुटला होता, जरासा फुटला होता. झाली होती त्याची विटंबना. मोर्चेकरीही तयार होते. दंग्याची मात्र सुरुवात झाली नव्हती, कारण अजूनही पुतळ्याची जात कळली नव्हती. अतिशय वास्तववादी विचार आहे. बलात्कारी पीडिता किंचाळत होती. बलात्कारी पीडिता किंचाळत होती. अत्याचाराचा न्याय मागत होती. जनता नेहमीसारखीच फक्त बघत होती. जनता नेहमीसारखीच फक्त बघत होती. मदत करणारच होतो आम्ही, मदत करणारच होतो आम्ही, पण अजूनही पीडितेची जात कळली नव्हती. पीडितेची जात कळली नव्हती. छळलं होतं त्याला व्यवस्थेने, छळलं होतं त्याला व्यवस्थेने, म्हणून त्याने आत्महत्या केली होती. म्हणून त्याने आत्महत्या केली होती. ठरतील आता त्याचे समर्थक विरोधक, ठरतील आता त्याचे समर्थक विरोधक. सोबत होईल राजकारणही, मग ही शांतता कसली, कारण अजून मरणाऱ्याची जात कळली नव्हती. कारण अजून मरणाऱ्याची जात कळली नव्हती. वाचलेलं पुस्तक आणि त्यातला गाभा, वाचलेलं पुस्तक आणि त्यातला गाभा, कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ, खरे मानावे की खोटं तेच उमगत नव्हतं. कारण अजूनही लिहिणाऱ्याची जात कळली नव्हती. कारण अजूनही लिहिणाऱ्याची जात कळली नव्हती. शेवटी एवढंच, जात कळत नाही म्हणून माणसं टाळू नका. जात कळत नाही म्हणून माणसं टाळू नका. जाती अंतासाठी जातीचा अंत पाहू नका. जाती अंतासाठी जातीचा अंत पाहू नका. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोमन्स कोलाज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.